नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चौथा धडा सुरू करत आहोत लोकसेवा अकॅडमीच्या लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या क्लास नोट्स आहेत त्यामधून. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की महसूल धोरण जे होतं ज्याच्यामध्ये कायमधारा पद्धती, महालवारी पद्धती, रयतवारी पद्धती या सगळ्या ज्या पद्धती होत्या त्याच्या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या होत्या. तर आज आपण त्या डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण की यावर प्रश्न येत असतो, दरवर्षी प्रश्न येतो. तर मग त्या आपण पाहणार आहोत. लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या क्लास नोट्स आहेत त्यातून आपण करत आहोत, कारण की त्यांच्या क्लास नोट्स PYQ प्लस ॲनालिसिस वगैरे या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग असतात. सो खूपच फायदेशीर आहेत. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या लेक्चरला सुरू करूया. आजचा लेक्चर आहे महाराष्ट्रातील ब्रिटिशांचे महसूल धोरण. महसूल मंडळ 1860 साली जेम्स विल्सन यांनी वार्षिक अंदाजपत्रकाची पद्धत भारतात सुरू केली. म्हणजे आपला जो पहिला अर्थसंकल्प होता तो 1860मध्ये जेम्स विल्सन यांनी मांडला होता. त्यात कंपनीच्या सर्व महसूल विभागाच्या खर्च व उत्पन्नाचा समावेश केलेला. ईस्ट इंडिया कंपनीला महसुलाचा अधिकार 1765मध्ये, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, 1764मध्ये बक्सारची लढाई झाली आणि त्यानंतर बंगालमध्ये दिवाणी अधिकार स्वतःकडे ठेवले ब्रिटिशांनी. आणि जे इतर अधिकार होते, म्हणजे कायद्याशी रिलेटेड, प्रशासनाशी रिलेटेड ज्या काही अधिकार होते ते बंगालच्या नवाबाकडे ठेवण्यात आले. 1765मध्ये दिवाणी अधिकार मिळाले. ते गोळा करण्यासाठी नायब दिवाण नेमला, परंतु भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाल्याने वॉरन हेस्टिंग्स ने ही पद्धत बंद केली व महसूल समितीची स्थापना केली. समिती ही अकार्यक्षम ठरल्याने स्वतंत्र महसूल मंडळ स्थापले. ठीक आहे. मुंबई प्रांताचे सिंध, उत्तर, मध्य व दक्षिण हे 4 विभाग होते व त्या प्रत्येकावर एक महसूल कमिशनर होता. ठीक आहे. यावर प्रश्न आलेला आहे. सिंध, उत्तर, मध्य व दक्षिण हे मुंबई प्रांताचे 4 विभाग होते. यावर प्रश्न आहे. रयतवारी पद्धत आता पाहूया आपण. रयतवारी पद्धत जी होती ती 1820ची होती. शासन व शेतकरी यांचा सरळ थेट संबंध असणारी पद्धत होती. याचा वापर 1820मध्ये झाला. विस्तार आसाम, मुंबई, मद्रासमध्ये झाला आणि ती कोणी लागू केली तर थॉमस मनरो आणि रीड यांनी लागू केलेली. भारताच्या एकूण 51% भागामध्ये ही लागू होती. त्याचं कारण असं होतं की कायमधारा पद्धत जी होती त्या कायमधारा पद्धतीमध्ये दोष होते आणि ते दोष दूर करण्यासाठी, जमीनदारांना आळा घालण्यासाठी ही पद्धत सुरू करण्यात आली होती. 1820 पासून या पद्धतीचा वापर मद्रास प्रांतात करण्यात आला आणि तो वापर थॉमस मनरोने सुरू केला. ही पद्धत इंग्रज अधिकारी रीड व थॉमस मनरो यांच्या विचारातून सुरू झाली. 1829 पासून मुंबई प्रांतात वापर सुरू झाला. 1792 साली कर्नल रीडने सर्वप्रथम बारामहल जिल्ह्यात ही पद्धत वापरली. 1844 ते 48 या कालखंडात गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्स यांनी ही पद्धत महाराष्ट्रात सर्वत्र लागू केली. ठीक आहे. यावर प्रश्न आहे, हायलाईट केलेला आहे मी. रयतवारी पद्धतीचा प्रयोग इंदापूर, पुणे येथे ब्रिटिशांनी केला. नंतर टप्प्याटप्प्याने 1840 पर्यंत नाशिक, अहमदनगर, ठाणे, खान्देश, सातारा या जिल्ह्यात लागू करण्यात आला. या पद्धतीचा सारा 2 प्रकारचा असायचा, जो कायम ठरवून दिलेला असायचा आणि विशिष्ट काळापुरता ठरवून दिलेला असायचा. न्यायमूर्ती रानडेंनी, हा महत्त्वाचा आहे, न्यायमूर्ती रानडेंनी रयतवारी प्रशंसा प्रशंसा केली होती. रयतेला अधिकार, जमीन स्वतः कसणे, जमीन विकणे, दान देणे, जमीन दुसऱ्याला मोबदला देऊन कसणे हे रयतेला अधिकार होते. ठीक आहे. रयतवारी पद्धतीचे गुण आणि दोष. ठीक आहे. आता रयतवारी पद्धतीचे फायदे पाहूया आपण. शेतकरी आणि सरकार या दोघांमध्ये सरळ संबंध प्रस्थापित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण कमी झाले होते. शेतसारा निश्चित नसल्यामुळे दुष्काळ, रोगराई, अतिवृष्टीच्या वेळी शेतसारा माफ पण केला जायचा. शेतकरी शेतीचा स्वतः मालक होता म्हणून जमीन विकणे, गहाण ठेवणे याचा अधिकार त्याला होता आणि शेतकरी स्वतः मालक असल्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करीत असे. ठीक आहे. आता त्याच्यातले तोटे पाहूया आपण रयतवारी पद्धतीचे. सरकारी अधिकारी त्यांच्या इच्छेनुसार शेतसारा वसूल करीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. शेतसारा वसुलीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला, त्यामुळे सरकारचा खर्च वाढला. जमिनीचा मालक दुसऱ्याकडून जमीन कसून घेत होता व त्यामुळे जमीन कसणाऱ्यांचा एक वर्ग तयार झालेला. खेड्यातील सामाजिक आर्थिक ऐक्य नष्ट झाले. जमीन महसूल 103 पासून 102 पर्यंत होता. महाराष्ट्रात पहिल्यांदा रयतवारीचा पहिला प्रयोग झाला तो इंदापूरमध्ये, पुणे येथे रिकार्डोचाच खंड सिद्धांत पण वापरला. साताऱ्यात रयतवारी ग्रँड डफ यांनी वापरली. तर कोकणात खोती पद्धत होती. नागपुरात वतनदारांऐवजी मालगुजरांना गावे इनाम देण्यात आली होती. ठीक आहे. कोकणामध्ये खोती पद्धत होती. प्रिंगल यांचे जमीन सर्वेक्षण. आता इथे रिकार्डोचा सिद्धांत वगैरे होता तर तो ह्यामध्ये आहे.
प्रिंगल यांचे जमीन सर्वेक्षण, प्रिंगल यांनी जमीन सर्वेक्षण केलं होतं त्या टायमाला. 1823मध्ये रॉबर्ट कीथ प्रिंगल यांनी पुणे जिल्ह्याचे असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. एल्फिन्स्टनने साताऱ्यातील तफावत दूर करण्यासाठी यांची नेमणूक केली. 1824 ते 28 दरम्यान यांनी जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण केले. प्रिंगलने रिकार्डोचा खंड सिद्धांत लागू केला, परंतु याने परंपरागत पद्धत बाजूला ठेवून उत्पादनाच्या विविध तत्वांच्या आधारे कर लागू करण्याचा निर्णय घेतला. प्रिंगलच्या महसूल पद्धतीचा पहिला प्रयोग 1829 ते 30 साली इंदापूर, जुन्नर, पाबळ, भीमतडी, पुरंदरखेड येथे करण्यात आला आणि ही अपयशी ठरली. का तर सारा आकारणीतील विषमता व प्रमाणापेक्षा जास्त दर आकारली. ही पद्धत राबविणारे युरोपियन होते, त्यामुळे अपयशी ठरली. आता विनगेट यांचे सर्वेक्षण होतं. यावर 1835मध्ये भूमी सर्वेक्षणाचे अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 1837मध्ये अहवाल सादर केला. या अहवालावर गोल्डस्मिथ व कॅप्टन डेव्हिडसन यांचे स्वाक्षऱ्या आहेत. भूमीच्या उत्पन्नाच्या क्षमतेनुसार कराचे प्रमाण निश्चित करण्यात आले होते. ठीक आहे, ही रयतवारी पद्धत आपली झालेली आहे. आता कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत सगळ्यात अगोदर 1793मध्ये सुरू झाली. या पद्धतीवर वॉरन हेस्टिंग्स यांनी बंगाल प्रांतात बोली व लिलाव पद्धत वापरली. सगळ्यात अगोदर कोणती पद्धत होती असा प्रश्न जर विचारला तर वॉरन हेस्टिंग्सची बोली किंवा लिलाव पद्धत होती. ठीक आहे, त्यानंतर मग कुठली असेल तर कायमधारा पद्धत होती. ठीक आहे, या पद्धतीची नावे जहागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी, जमीनदारी असं म्हणत. लागू 22 मार्च 1793 रोजी झाली. कोणी लागू केली तर कॉर्नवॉलिसने केली व जॉन शोअरने केली. विस्तार बंगाल, बिहार, ओडिसा, बनारस व उत्तर कर्नाटक. प्रमाण होते 19% भागात ही पद्धत लागू होती. या पद्धतीचे 2 वैशिष्ट्य होते. कायमधारा पद्धतीत शासन, जमीनदार आणि शेतकरी असे गट होते. सर्व जमीनदार व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारामध्ये रूपांतर करणे, जमिनीवरचे पूर्वापार चालत आलेले हक्क हिरावून घेणे. जमीन महसूल रकमेचे 2 भाग होते. एक 89% सरकारला तर 11% जमीनदारांना जायचे. ठीक आहे, कायमधारा पद्धतीचे गुण व दोष. आता फायदे पाहूया आपण. या पद्धतीने ब्रिटिशांना निश्चित उत्पन्न मिळू लागले व जमीनदार हा पाठीराखा वर्ग मिळाला. कायमधारा पद्धतीमुळे दरवर्षी स्थिर उत्पन्नाची हमी प्राप्त झाली. म्हणजे जर समजा 30 रुपये जर मिळत असतील तर 30 रुपये स्थिर उत्पन्न सरकारला मिळत होते. जमीनदार जास्त जमीन लागवडीखाली आणतील व उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा होती. ही पद्धत सरकारसाठी चांगली तर शेतकऱ्यांसाठी वाईट ठरली, कारण की दुष्काळ वगैरे असला तरी त्यांना 30 रुपये देणे भागच होते. सोबत जो जमीनदार असायचा, जो उत्पन्न म्हणजे जो आपला जो कर असायचा तो जो घ्यायचा तो त्याच्या हिशोबाने, म्हणजे आता जर समजा 30 रुपये जर सरकारला द्यायचं आहे तर तो नक्कीच जो मध्यस्थी असेल जमीनदार तो 30 रुपये नसेल ना घेत, तो त्याच्या बदल्यात जास्त पैसे घेत असेल. सो जमीनदाराला त्यातनं फायदा होत होता. ही पद्धत सरकारसाठी चांगली तर शेतकऱ्यांसाठी वाईट होती. लाखो शेतकऱ्यांशी संपर्क प्रस्थापित करण्याऐवजी थोड्या जमीनदाराकडून महसूल वसूल करणे अधिक सोयीस्कर व कमी खर्चिक होते. आता याचे तोटे पाहूयात. शेतकऱ्यांचा जमिनीवरचा हक्क नष्ट झाला, जमीनदारच मालक बनले. सरकारला द्यावयाचा कर निश्चित असल्याने जमीनदारांमध्ये सुधारणा करून महसूल वाढवण्याची प्रेरणा निर्माण झाली नाही. या पद्धतीमुळे अनुपस्थित जमीनदारी निर्माण झाली, कारण काही जमीनदार शहरात चैनीने राहत होते व सारा वसुलीचे काम पोट सरंजामदार गुमास्ते पाहत. ठीक आहे, सूर्यास्त तरतुदीमुळे ही पद्धत अभिशाप ठरली. आता सूर्यास्त पद्धत काय होती यावर प्रश्न विचारू शकतील. सूर्यास्त पद्धत अशी होती की जमीनदाराने ठरवलेल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी सारा भरला नाही तर जमीनदारी दुसऱ्याला दिली जात असे. ठीक आहे, वाढता खर्च व उत्पन्न वाढत नसल्याने सरकारने ह्या पद्धतीचा वापर थांबविला. आता महालवारी पद्धत पाहूया. महालवारी पद्धत म्हणजे यात प्रत्यक्ष शेतमालकांशी करार न करता संपूर्ण खेड्याशी म्हणजेच महालाशी करार केला जाईल. संपूर्ण गावचा शेतसारा ठरवून तो वसूल करण्याची जबाबदारी लंबरदारावर म्हणजेच गाव प्रमुखावर असेल. लागू झाली 1822ला. कोणी लागू केली तर वोल्ट मॅकेन्झीने लागू केली. म्हणजे एमवरनं महालवारी, मागासच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एमवरून महालवारी, एमवरून मॅकेन्झी. कॉर्नवॉलिस, क वरनं कायमधारा आणि क वरनं कॉर्नवॉलिस. ठीक आहे, रयतवारी रीड, मनरो आणि रयतवारी र लक्षात ठेवतं. विस्तार होता पंजाब, आग्रा, अवध, उत्तर प्रदेश, संयुक्त प्रांत, यमुना दुआबचा भाग. आता उत्तर प्रदेशला पहिलं संयुक्त प्रांत बोलायचे, त्यामुळे तिथे कंसात तसं लिहिलं. प्रमाण 30% भारतात ही पद्धत लागू होती. आता एक प्रश्न होता की म्हणजे त्यांच्या काळानुसार क्रम लावा म्हणून. तर इथे क्रम होता बोली पद्धत, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत. म्हणजे कर्म असं मी इथे ट्रिक बनवली होती, इथे तुम्ही पाहू शकता कर्म म्हणून.
KRM म्हणजे बोली पद्धत, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत. या पद्धतीत भूमिकर शेतकऱ्यांपासून नाही तर संपूर्ण गावापासून किंवा महालापासून म्हणजे जहागिरीचा एक भाग जमा केला जात असे. भूमिकरांच्या बाबतीत जबाबदारी संयुक्तपणे गावाची असे. संपूर्ण सारा वसूल करून सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी गावप्रमुखाची असे. त्याला लंबरदार म्हणून ओळखले जाईल. एखादा शेतसारा ठरवल्यानंतर तो 20 किंवा 30 वर्षांच्या कालावधीसाठी बदलला जात नसे. ठीक आहे. शेतमालावर सारा निश्चित करताना जमिनीची प्रत, उत्पादन क्षमता, पिकांचा प्रकार, पिकांची किंमत गृहीत धरली जात असे. लॉर्ड विल्यम बेंटिकने जमिनीची उत्पादकता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्याचा नियम केला. मॉर्टिन बर्ड यांच्या देखरेखीखाली प्रत्येक खेड्यात उपजाऊ व पडीक जमिनीचे नकाशे तयार केले. यावर प्रश्न आहे. यांना उत्तर भारतातील जर्मन बंदोबस्ताचे जनक म्हणतात. लंबरदार व खेड्याचा सरपंच यांना सवलती दिल्या. जे हायलाईट केले त्यावर प्रश्न आहेत. इतर माहिती. ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धतीत केलेले बदल. आता कोणते बदल केलेले? जमिनीची मोजणी करून जमीन महसूल निश्चित केला. जमीन महसुलीने रोखीने भरणे सक्तीचे केले. वेळेत जमीन महसूल न भरणाऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी करण्यात आली. वॉरेन हेस्टिंग्सची बोली पद्धत राबवली होती पहिली. कोणी बोली पद्धत राबवलेली? तर वॉरेन हेस्टिंग्सने राबवलेली. कायमधारा, रयतवारी इत्यादीसारख्या जमीनसारा वसुली पद्धती लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली. ठीक आहे. मुंबईत रयतवारी पद्धत 1836मध्ये सुधारणा झाली. त्यानंतर मात्र जमीन कसणाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी कमी झाली. अमेरिकन गृहयुद्धामुळे 1861-65 बॉम्बेमधील कापसाची मागणी अचानक वाढली. परिणामी ब्रिटिश सरकारने महसूल वाढवला 66% ते 100%. म्हणून याचा परिणाम 1875मध्ये दख्खनच्या दंग्यात झाला. ठीक आहे. पुणे व सुपे भागात दख्खनचे दंगे झाले होते. त्यामुळे सरकारने 1879मध्ये डेक्कन शेतकऱ्यांचा निवारण कायदा केला. आता डेव्हिड रिकार्डो हा एक ब्रिटिश अर्थतज्ञ होता. तो ॲडम स्मिथ, थॉमस माल्थस व जेम्स मिल यांच्यासोबत क्लासिकल इकॉनॉमीत पारंगत होता. याला कायमधारा पद्धतीत बदल करावे असे वाटत होते. जानेवारी 1959मध्ये काँग्रेस अधिवेशन नागपूर येथे जमीन सुधारणा कायदा लागू झाला. ठराव पारित करण्यात आला. वायव्येकडील प्रांतांसाठी महसूल मंडळाची स्थापना झाली. त्याला अलाहाबादला विल्यम बेंटिकने केली. वायव्येकडील प्रांतांसाठी महसूल मंडळाची स्थापना. एल्फिस्टनची पद्धत जी होती ती मौजेवारी, कायमधारी व रयतवारी पद्धतीचा समन्वय साधला होता. म्हणजे या तिन्ही पद्धतींचा. कर्जनला अनावृत्त पत्रे लिहून कर्जनला अनावृत्त पत्रे लिहून भारतातील जमीनदारी पद्धतीविषयी विचार मांडले असं R.C. दत्त यांनी लिहिलेलं आहे. R.C. दत्त यांनी कर्जनला पत्रे लिहिले होते. त्याच्यामध्ये जमीनदारी पद्धतीविषयी विचार मांडले होते. महाराष्ट्रात रयतवारी पद्धत लागू का केली? तर जमीनदारीला आळा घालण्यासाठी व कायमधारा पद्धतीला दोष दूर करण्यासाठी. मालगुजारी पद्धत सेंट्रल प्रॉव्हिन्स प्रांतात लागू करण्यात आली. हे लक्षात ठेवा. सेंट्रल प्रॉव्हिन्स. ब्रिटिशपूर्व स्वयंपूर्ण ग्रामजीवन हे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचे म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वी स्वयंपूर्ण ग्रामजीवन हे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते. शेतजमीन गावाच्या मालकीची असे. 1772 ते 76मध्ये बोली ही लिलाव पद्धत. सर्वाधिक बोली लावणाऱ्या महसूल ठेकेदारांना 5 वर्षांसाठी महसूल गोळा करण्याचे हक्क मिळत असे. पुढे कमिटी ऑफ सर्किट नेमून जिल्हाधिकारी नेमण्यात आला. 1776 ते 90 दरम्यान महसुलाची वार्षिक बंदोबस्त पद्धत खुल्या लिलावाद्वारे करण्यात आली. त्यामुळे कॉर्नवॉलिसने 1790मध्ये जॉन शोवर बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार दशवार्षिक बंदोबस्त पद्धत घोषित केले. त्यामुळे 22 मार्च 1793 रोजी दशवार्षिकाची जागी महसुलाची पद्धत कायमस्वरूपी करण्यात आली. तिलाच कायमधारा पद्धत म्हणतात. रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते असणारे व्यक्ती जेरेमी बेंथम, थॉमस माल्थस, विल्यम थॅकरे, डेव्हिड रिकार्डो आणि थॉमस मनरो. ठीक आहे. तर हा आपला महाराष्ट्रातील ब्रिटिशांचे महसूल धोरण हा टॉपिक आपला आज क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. तर ह्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्ही पाहून घ्या. 21,000मध्ये बऱ्यापैकी सगळेच प्रश्न तुमचे आजच्या लेक्चरने सुटतील याची गॅरंटी देतो. कारण की आपले लोकसेवा पब्लिकेशनचे नोट्स खूपच उत्कृष्ट प्रती त्यांनी मांडलेले आहेत. ठीक आहे. लेक्चर फ्री आहे. पुढचे लेक्चर पण मी टाकतोच आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा कारण की फ्री लेक्चर्स आहेत. सो तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.